नमस्कार मित्रांनो, मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे। आपणासाठी एक आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करत आहे। तर चला जास्त वेळ न घेता मी स्पष्टीकरण करतो आहे। मित्रांनो, बातमी आहे कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी। वेतन आयोग लागू होण्याआधीच पगारात होणार 10,440 रुपयाची वाढ। या संदर्भामध्ये बातमी आहे, चला पाहू स्पष्टीकरण। नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत। आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज। चला तर पाहूया ब्रेकिंग न्यूजच्या संदर्भात महत्त्वाच्या बातमीचे या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे स्पष्टीकरण करूया। आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण करण्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। तसेच नवनवीन अपडेट प्राप्त करण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका। ही आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आपल्या मित्र परिवाराला शेअर करा आणि लाईक करा। चला पाहूया आनंदाच्या बातमीचे स्पष्टीकरण। कर्मचाऱ्यांना महत्त्वाची दिलासादायक बातमी। डीए झाला 58%, पगारात 10,440 रुपयाची वाढ। देशभरातील सुमारे 1 कोटीहून अधिक केंद्रीय कर्मचारी आणि निवृत्ती कर्मचारी यांच्यासाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे। केंद्र सरकार लवकरच महागाई भत्त्यात वाढ करणार असून जुलै 2025 पासून डीए थेट 58% होण्याची शक्यता आहे। या वाढीमुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात दरमहा तब्बल 10,440 रुपयापर्यंत वाढ होणार आहे। यामुळे त्यांचा पगार रचना किंवा सॅलरी स्ट्रक्चर देखील बदलणार आहे। सध्या किती डीए आहे आणि पुढे किती वाढ होईल अपेक्षित, या संदर्भात माहिती प्राप्त करूया। केंद्रीय कर्मचाऱ्यांना 55% महागाई भत्ता सध्या मिळत आहे। मात्र AICPI-IW म्हणजे ऑल इंडिया प्राइस इंडेक्स फॉर इंडस्ट्रियल वर्करच्या ताज्या आकडेवारीनुसार डीए जुलै मध्ये 2025 मध्ये 58% पर्यंत पोहोचू शकतो। सरकार दरवर्षी 2 वेळा डीए वाढवते, एकदा जानेवारीत आणि दुसरे जुलै महिन्यात वाढवते। त्यामुळे 7व्या वेतन आयोगाखालील शेवटचा डीए वाढ होण्याची शक्यता आहे, कारण पुढील नवीन 8वा वेतन आयोग लागू होणार आहे। कर्मचाऱ्यांच्या पगारात किती वाढ होणार आहे? डीए 58% पगार रचनेत मोठा बदल होणार आहे। म्हणजे डीए 58% लागू झाल्यास पगारात मोठ्या प्रमाणात बदल होणार आहे। उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार 18,000 असेल तर त्याचा 58% डीए झाल्यास त्यांना 10,440 रुपये प्रतिमाह मिळणार आहे। त्याचप्रमाणे 25,000 पगारावाल्यासाठी 14,500 मिळणार, 30,000 पगारावाल्यांना 17,400 डीए मिळणार आणि अशा वाढीच्या मुळे डीए म्हणजेच डिअरनेस रिलीफच्या स्वरूपात मिळेल। डीए वाढीचा आधाराचे आकडे या संदर्भात माहिती पाहूया। महागाई भत्त्याची गणना AICPI-IW च्या आधारे केली जाते। जानेवारी ते मार्च 2025 दरम्यान लेबर ब्युरो कडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार महागाई दरात वाढ झाली आहे, वाढ दिसून येत आहे। जर एप्रिल आणि मे आणि जून मध्येही महागाई भत्ता वाढी 57.86 पेक्षा अधिक होऊ शकते व सरकार सर्वसाधारणपणे डीए चे आकडे राऊंड फिगर मध्ये जाहीर करते। 58 ही घोषणा होण्याची मजबूत शक्यता आहे। सरकार कधी करणार अधिकृत घोषणा, हाही महत्त्वाचा एक प्रश्न आपणास पडला आहे। सध्या सरकारने अधिकृत घोषणा केली नसली तरी अंदाज आहे की दिवाळीपूर्वी डीए ची अधिकृत घोषणा केली जाईल आणि जानेवारी जून साठी डीए वाढ मार्च मध्ये घोषित केला जाईल आणि जुलै ते डिसेंबर 2025 साठी ही वाढ असेल। विशेष म्हणजे ही 7व्या वेतन आयोगाची शेवटची वाढ असू शकते। यानंतर नवीन 8वा वेतन आयोग लागू होईल। करिता ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनलने आपल्या माहितीसाठी हा व्हिडिओ व्हायरल केला आहे। आपणास आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। थँक यू व्हेरी मच।